मुंबईमध्ये एवढा पाऊस आहे ना, तरी देखील येथील लोकांना वाटतं पाऊस खूपच कमी आहे. कारण दरवर्षीप्रमाणे ना, ह्या वर्षी ते सांगतात पाऊस खूप कमी आहे. तर हे बघा गावाकडून येताना खवा आणला होता. सध्या मुंडे साहेबांनी तेवढं भारी केलंय. असो, त्यामुळं काय माहीत आपला खवा प्युअरच असेल. खूप छान गुलाबजाम झाले होते आणि हल्ली बघा सगळीकडे हे तुम्हाला असंच दिसणार आहे. तर गावाकडून येताना ना थोडेसे गहू देखील आणले होते. तर म्हटलं चला आता घरीच आहोत तर मस्तपैकी दळण वगैरे करून घ्यावं. कारण एवढा पाऊस लागलाय ना, पुन्हा ना या पावसाने ना गहू एकदम ना असे साडाळ्यासारखे होतात आणि गावाकडून आणलेले आहेत त्यामुळं ना खडबडीत मस्त सुकलेले आहेत. तर हे बघा आमच्या पिल्लूला आज ना शाळेत जायचं नव्हतं. त्याला कंटाळा आला होता. म्हणे की बाहेर खूप पाऊस चाललाय. तर म्हटलं टीव्ही मोबाईल बघत बसण्यापेक्षा चल मला दळण करू लाग. तर त्याने बघा छोटंसं भांडं घेतलंय आणि मला प्रत्येक वेळेस विचारते मम्मी याच्यातलं काय काढू. तर त्याला तेच सांगत होते बाबा खडे एक काढ आणि ज्या कुड्या असतात ना ते एक काढ. बाकी काय नको करू. बघा भर दुपार झालीये आणि इकडे बघा एवढ्या जोरात पाऊस चाललाय ना, तुफान पाऊस चाललाय. नुसते पत्रे खडबड खडबड वाजत आहेत. त्यामुळं ना दुपारचा आराम देखील करता येत नाही. आणि एक तर आपलं भाड्याचं घर. पण बघा तुम्ही जिकडे बघाल तिकडे ना तुम्हाला आता आमच्या घरात नुसते आणि नुसते कपडे दिसणार आहेत. तर माहेरवरून ना मस्त असे डाळिंब आणले होते आणि भाजीला डेसे आणले होते. तर तेच एक डाळिंब सोडलं. हल्ली मुलं ना YouTube, Instagram जास्त बघतात. तर मला तेच सांगत होता, "मम्मी डाळिंबालाच रक्त कमी आहे, तर आपल्याला काय रक्त वाढणार?" असं. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.